महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम. दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरनमधनं न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं त्रालमध्ये. आयडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर केलं उद्ध्वस्त. घटनास्थळी पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर. एनआयचं पथक आज पुण्यात येणार. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्याची शक्यता. सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार. जलशक्ती मंत्र्यांचे केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर. दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट. राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था. 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार. आतापर्यंत 500 पर्यटक परतले. पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवून भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर केला पोस्ट. साताऱ्यातील शुभम कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक. मित्रानंच दिली पोलिसात तक्रार. शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. सर्व प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीनं रद्द. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोठा निर्णय. नाशिकच्या काठेगल्लीतील दंगल पूर्व नियोजितच. पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस. तर दगडफेकी प्रकरणी टिप्पर गँगच्या समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त. बुलढाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा. मुलाला जास्त गुण देतो सांगत शिक्षकांचा मुलाच्या आईवर अत्याचार. दोघा नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत भर पडणार.